वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तसेच सगळे मजेत ना. तर आज आपण बनवणार आहे मस्तपैकी चुलीवर चिकन. तर मस्तपैकी आता आपण कांदा असा कापून भाजायला टाकलेला आहे चुलपैकी. बाकीची तयारी चाललेली आहे. तिथं आई पण मला हेल्प करते थोडीफार. चला करूया तयारी. मित्रांनो, आपला मसाला भाजता आहे तोपर्यंत मस्तपैकी पाहू शकता. टोपाला आपण माती लावून घेतलेली, जास्त काळा होऊ नये म्हणून. आणि त्याच्यामध्ये चिकन धुवून घेतलेले, त्याच्यामध्ये हळद, मीठ, टोमॅटो आणि अद्रक लसूण टाकायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे थोडंसं. आपला मसाला इथं भाजतो. मित्रांनो, तर इथं चिकन आपण वाफेवर शिजवायला ठेवलेलं आहे. पाणी नाही घातलेलं, त्याच्यात हळद मीठ वगैरे घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. आपण मस्तपैकी आता इथं कांदा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. मीठ, खोबरं आणि लसूण, अद्रक, फुटाणे घेतलेले आणि कोथिंबीर. याला आपण मस्त आता बारीक वाटून घेऊया. तोपर्यंत आपलं चिकन वाफवरती शिजतं. मित्रांनो, चिकनच्या कालवणसोबत मस्त अशा गरम गरम बाजरीच्या भाकरी करूया खायला. मॉल लागले मॉल. तेल टाकून घेऊ आपण. तेल टाकलंय, त्याच्यात थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेऊया. घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, धने पावडर, हे सगळे मसाले घेतले त्याच्यामध्ये टाकूया. मसाला टाकून देऊया. मित्रांनो, थोडं तेल टाकायचं. मित्रांनो, पाहू शकता मस्त आपला मसाला तर भाजत आला. तेल सुटत आलेलं आहे त्याला. मस्तपैकी भाजलेलं आहे, तेल सुटलेलं आहे, मस्तपैकी सुगंध पण सुटलेला आहे. तरी आपण आता वाफळून घेतलेलं चिकन आहे, तर हे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. पाणी आपलं याच्यामध्ये टाकून देऊया. आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून आपण रस्सा पाहिजे तेवढं मिक्स करूया. मित्रांनो, आमचं जेवण मस्तपैकी तयार झालेलं आहे. फक्त इथं मस्त असं चिकनचं कालवण, इकडं मला मेथीची भाजी, शेंगदाणे चटणी केली. इकडं श्लोकचे पप्पा प्रवीण आणि श्लोक जेवायला बसलेले आहेत मस्तपैकी बाहेर हवेशीर. इकडं आई बसलेली जेवायला. तर चला जेवण करून घेऊया मस्तपैकी. मित्रांनो, पाहू शकता मस्तपैकी आईस्क्रीम जेवण झालं. प्रवीणने मस्त आईस्क्रीम खाण्याचं काम चाललेलं आहे. श्लोक, कशी आईस्क्रीम आजची? आई बसली इथे. प्रिया केस आता घेतो मस्त आईस्क्रीम खाऊन. गरमीचं आईस्क्रीम खायला मस्त वाटते. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.